मला माझ्या प्रभागामध्ये जटपुरा गेट प्रभाग 7 या परिसरामध्ये जे पंचशील चौक आहे तिथे संत रविदास महाराजाचं जे भवन आहे ते बऱ्याच वर्षापासून त्याचं काम झालेलं नाही आहे। मला तिथे एक अभ्यासिका आणि मला तिथे एक माझं समाज भवन मला ते नवीन पद्धतीने तिथे करायचं आहे। तसंच पंचशील व्यायामशाळा आहे तिथे बरेच वर्षापासून ते सुद्धा काही ठिकाणचे जे समाज भवनाचे जे आहे ते भवन आमच्याकडे झालेलं नाही आहे। मला त्याच्यासाठी काहीतरी मी जेव्हा उमेदवार म्हणून निवडून येणार तेव्हा मला माझ्या प्रभागामध्ये काही समाज भवन मध्ये काम करायचं। माझ्या प्रभागामध्ये आज ऐतिहासिक धरोहर म्हणून एक किल्ला आहे, तिथे वर्दळीचं पुष्कळ मोठं समस्या आहे। ती असेल तर पार्किंग असेल किंवा लोकांच्या गाड्या राहत नाही, लोकांना व्यवस्थित जाण्या येण्याचा मार्ग राहत नाही। सर्वप्रथम तर पार्किंगची व्यवस्था करणं अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर असलेला भाग जसा जलनगर भाग आहे, एक दुर्गम म्हणजे एक अतिसंवेदनशील भाग आहे, पण जटपुरा गेट प्रभागामध्ये लागून आहे। तिथे गरीब लोकांसाठी पट्टे नाही, त्यांच्यासाठी घरकुल योजना देऊ शकत नाही, शबरी योजना पण देऊ शकत नाही। तिथे आमची एसटी बांधव राहते, एससी बांधव राहते आणि ओबीसी बांधव राहते, त्यांच्यासाठी आम्ही घरं देऊ नाही शकत। निश्चितच तो एक विषय आमच्या समोर आहे। तोच विषय मित्रनगर मध्ये पण लागू होतो आहे आणि तोच विषय सिंधी पंचायत भवनपाशी पण लागू होतो आहे। निश्चितच तो विषय सोडवण्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करेन। खबरकट्टा लय भारीच्या प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत। चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगाने आपल्या उमेदवारांचा आवाज थेट मतदारांपर्यंत या सदरामध्ये आपण आज आलेलो आहोत। चंद्रपूर शहरातील जटपुरा प्रभाग क्रमांक 7 या प्रभागात भाजप, शिवसेना, रिपाई आठवले महायुती तर्फे उभ्या असलेले चारही उमेदवार आपल्या सोबत उपस्थित आहेत। या प्रभागामधून उभ्या असलेल्या पहिल्या उमेदवार आहेत अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून सौभाग्यश्री दिगंबर हांडे। दुसरे उमेदवार आहेत नागरिकांचा मागास प्रवर्ग यातून श्री प्रमोद कवडू क्षीरसागर। तिसरा उमेदवार आहेत सर्वसाधारण महिला गट क मधून सौ छबुताई मनोज वैरागडे आणि चौथे उमेदवार आहेत गट ड सर्वसाधारण रवी वामनराव लोणकर। या चारही उमेदवारांशी आपण जटपुरा प्रभाग क्रमांक 7 च्या विकासासाठी उन्नतीसाठी काय ध्येय धोरणे आहेत, जटपुरा प्रभाग क्रमांक 7 च्या सर्व मतदारांना या आपल्या चारही उमेदवारांना जे काही सुचवायचे आहे जेणेकरून येणाऱ्या 15 जानेवारीला होणाऱ्या मतदानाकरिता त्यांना आपला योग्य उमेदवार निवडता यावा व आपल्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना व रिपाई आठवले गटाच्या महायुतीच्या चारही उमेदवारांना अधिकाधिक मताधिक्याने निवडून देण्यास मदत व्हावी याकरिता आपण या चारही उमेदवारांसाठी त्यांच्या भविष्यातील उपाययोजना, त्यांची ध्येय धोरणे, त्यांची उद्दिष्टे याविषयी संवाद साधणार आहोत। जटपुरा प्रभाग तसा हा चंद्रपूर शहरातील सर्वात वर्दळीचा प्रभाग म्हणून ओळखला जातो। या प्रभागाची सुरुवात ही जटपुरा गेट पासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज दीक्षाभूमी पर्यंत असून पुढे याचा विस्तार जलनगर ते पंचशील वार्ड असा आहे। या प्रभागात सर्व जातीय समीकरण असून त्या सर्व जातीय समीकरणांचा समतोल राखत आपल्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना व रिपाई आठवले गटाने त्या अनुसरून सर्व उमेदवारांना व योग्य उमेदवारांना संधी दिलेली आहे। या उमेदवारांना येत्या 15 जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीत भरघोस मताधिक्याने आपण निवडून देण्यासाठी तत्पर असणाऱ्या मतदारांपर्यंत या उमेदवारांचा आवाज पोहोचवण्यासाठी आपलं हे खास सदर आहे। पहिला उमेदवार आहेत सौभाग्यश्री दिगंबर हांडे। नमस्कार, मी भाग्यश्री दिगंबर हांडे, अ गटात अनुसूचित जाती या प्रवर्गामध्ये मी या उभी आहे। आपले दुसरे उमेदवार आहेत श्री प्रमोद कवडू क्षीरसागर। नमस्कार, मी प्रमोद कवडूजी क्षीरसागर, जटपुरा गेट प्रभाग नंबर 7 इथून मी उभा आहे। माझं उमेदवारी चिन्ह भाजप आहे। धन्यवाद। आपल्या पुढच्या उमेदवार आहेत
भाजप महिला मोर्चा आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्ष सौ छबुताई मनोज वैरागडे. नमस्कार, मी सौ छबुताई मनोज वैरागडे. मी जटपुरा प्रभाग क्रमांक 7 सर्वसाधारण महिला क गट या भारतीय जनता पार्टीच्या कमळ क गटातूनच सर्वसाधारण महिला म्हणून निवडून द्यावे ही सर्वांना विनंती. याच प्रभागातून आपले सर्वसाधारण ड गटातून उभे असलेले सर्वांचे सुपरिचित रविभाऊ लोणकर. नमस्कार, वंदे मातरम. माझं नाव आहे रवी आशा वामनराव लोणकर. मी प्रभाग क्रमांक 7 जटपुरा इथून सर्वसाधारण पुरुष म्हणून प्रवर्ग ड मधून मला भारतीय जनता पार्टीतर्फे युतीतर्फे मला उमेदवारी मिळालेली आहे. निश्चितच भारतीय जनता पार्टीने जे माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे तो मी जनतेप्रती समर्पित करतो आणि जनतेनं मला भरभरून मतांनी निवडून द्यावे. या प्रभागाचा उल्लेख करताना आपण सुरुवातीलाच चर्चा केली होती की सर्वात वर्दळीच्या ठिकाण असलेल्या प्रभागापैकी हा एक प्रभाग आहे. या प्रभागाची सुरुवातच चंद्रपूर शहरातील प्राचीन वास्तू जटपुरा गेट आणि वाहतुकीच्या अत्यंत कोंडीचं असलेलं ठिकाण या ठिकाणापासून होते आणि तिथपासूनच म्हणजे वाहतुकीच्या समस्येपासूनच या प्रभागातील समस्यांची रीग सुरू होते. तर या प्रभागातील समस्यांचा निपटारा करण्याकरिता या प्रभागातील समस्या पूर्णत्वास आणण्याकरिता आपले उमेदवार रविभाऊ लोणकर यांनी पुढच्या 5 वर्षाकरिता काय उपाययोजना आखलेली आहे आणि येत्या 15 तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या मतदारांसमोर जाताना त्यांचं काय ध्येय आहे हे आपण जाणून घेऊया. रविभाऊ. नमस्कार, मी प्रभाग क्रमांक 7 मध्ये मला जे पक्षाने उमेदवारी दिलेली आहे भारतीय जनता पार्टी, निश्चितच या प्रभागामध्ये माझा जन्म पण झालेला आहे. 50 वर्ष मला झालेलं आहे या प्रभागामध्ये वावरताना आणि प्रभागाची प्रत्येक सीमा प्रत्येक भाग मला माहीत आहे. आणि माझ्या प्रभागामध्ये आज ऐतिहासिक धरोहर म्हणून एक किल्ला आहे. तिथे वर्दळीचं पुष्कळ मोठं समस्या आहे. ती असेल तर पार्किंग असेल किंवा लोकांच्या गाड्या राहत नाही, लोकांना व्यवस्थित जाण्या येण्याचा मार्ग राहत नाही. सर्वप्रथम तर पार्किंगची व्यवस्था करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर असलेला भाग जसा जलनगर भाग आहे, एक दुर्गम म्हणजे एक अतिसंवेदनशील भाग आहे, पण जटपुरा गेट प्रभागामध्ये लागून आहे. तिथे गरीब लोकांसाठी पट्टे नाही, त्यांच्यासाठी घरकुल योजना देऊ शकत नाही, शबरी योजना पण देऊ शकत नाही. तिथे आमची ST बांधव राहते, SC बांधव राहते आणि OBC बांधव राहते, त्यांच्यासाठी आम्ही घरं देऊ नाही शकत. निश्चितच तो एक विषय आमच्या समोर आहे. तोच विषय मित्रनगरमध्ये पण लागू होतो आहे आणि तोच विषय सिंधी पंचायत भवनपाशी पण लागू होतो आहे. निश्चितच तो विषय सोडवण्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करेल. तिसरा भाग येतो आहे ऐतिहासिक धरोहर असल्यामुळे पुरातन विभागाची एक मोठा विषय आहे की 100 मीटरची अट आहे आणि त्या पुरातन विभागामध्ये लागलेल्या ज्या 100 मीटर अंतर्गत असलेली प्लॉट आहे त्याचं बांधकाम करता येत नाही. निश्चितच त्याच्यासाठीही जे काही मला प्रयत्न करा लागेल ते प्रयत्न करण्यासाठी मी बाध्य आहे. माझ्या जटपुरा प्रभाग वासियांना मी आश्वस्त करतोय, निश्चितच जे काही माझ्यानं होऊ शकेल. स्वच्छता तर माझा रोजचाच विषय राहील. स्वच्छता असेल किंवा जिथे जिथे आपल्याला चांगलं नियोजन करता येईल, आपल्याला पार्किंगची सुविधा असेल किंवा एक स्वतंत्र गार्डनची सुविधा असेल किंवा आपल्याला जे चौकात सौंदर्यीकरण करायची आहे, हे सर्व माझ्या रोस्टरमध्ये आहे आणि निश्चितच मी प्रभागासाठी तन मन पूर्ण शक्तीनं आपल्या काम करेल हीच मी प्रभागवासियांना आश्वस्त करतो. धन्यवाद. वंदे मातरम. जटपुरा प्रभाग क्रमांक 7 मधून रविभाऊ लोणकर यांनी अतिशय समर्पक असा संवाद आपल्या मतदारांसाठी पाठवलेला आहे. यापुढे आपण बोलणार आहोत आपल्या सर्वांच्या लाडक्या छबुताई वैरागडे यांच्याशी. नमस्कार, मी सौ छबुताई मनोज वैरागडे. सर्वसाधारण महिला क गटमध्ये मी उमेदवारी मागितली आहे. 2017 पासून ते 2022 पर्यंत माझा नगरसेवक म्हणून कार्यकाळ होता. त्या कार्यकाळामध्ये मी भरपूर असे विकासाची कामं या जटपुरा प्रभाग 7 मध्ये मी केलेले आहे. याच्यानंतर आमचा 3 वर्ष निवडणुकीचा
कार्यकाळ नसूनही मी विकासाची कामं आपले लोकप्रिय आमदार किशोरभाऊ जोरगेवार, सन्माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडून मी भरपूर अशी विकासाची कामं करून या प्रभागात विकास केलेला आहे. आता मला 2025 मध्ये भारतीय जनता पार्टीकडून अजून उमेदवारी दिली. विकासाच्या कामा होतच आहे, राहिलंय, पण मी आता महिलांसाठी काय करावं, भरपूर योजना आलेल्या आहे. श्रावणबाळ योजना आहे, संजय गांधी निराधार योजना आहे, घरातील पट्टे आहे आणि राशन कार्डचा विषय आहे, लाडक्या बहिणीचा विषय आहे. जेवढ्या काही योजना आमच्या आहे, एसटी महामंडळाचं अर्ध तिकीट झालेलं आहे. अशा काही आरोग्याची समस्या आहे, आयुष्यमान कार्ड आहे, श्रमिक कार्ड आहे, अशा काही भरपूर योजना भारतीय जनता पार्टीतून आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आणि आमचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी महाराष्ट्रात खूप केंद्रापासून तर दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत अशा भरपूर योजना आम्हाला भारतीय जनता पार्टीकडून मिळालेल्या आहे. त्या सर्व योजना मी महिलापर्यंत पोहोचवणार आणि असाच नेहमी विकास करणार. मला सर्व जटपुरा प्रभागातील जनतेने असंच सहकार्य करावं आणि मला उमेदवारी दिली आहे. मला भरपूर मताने निवडून द्यावे आणि एक पुन्हा अजून मला अशी संधी द्यावे. धन्यवाद. यापुढचे आपले उमेदवार आहेत प्रमोद भाऊ क्षीरसागर. नमस्कार, मी प्रमोद कवडीजी क्षीरसागर, जटपुरा गेट प्रभाग म्हणून ब गटातून मध्ये भाजपा येथे उमेदवारी मिळालेली आहे. मी राहणे माझे जलनगर वार्डात असून माझ्या वार्डातली खूप छोटी छोटी समस्या आहे. पाण्याची योजना असो या आरोग्याची योजना असो, या लोकांना आहे ना खूपशी योजना आमच्या वार्डातील लोकांनापर्यंत पोहोचत नाही. तरी छबुताई असो या रविभाऊ लोणकर असो यांनी ज्या पद्धतीनं आम्हाला जे मार्गदर्शन केले आहे, आमचा संपूर्ण पॅनल यांच्या जे योजना ज्यांनी आहे ना आम्हाला सांगितलं आहे त्या पद्धतीनं आम्ही यांना समर्पित करू आणि सहकार्याने आम्ही उमेदवारी लढू आणि 4ही सीट आम्ही जितू. जय हिंद, जय भारत. अनुसूचित जाती महिला गट अ प्रवर्गातून आपल्या पुढच्या उमेदवार आहेत सौ भाग्यश्रीताई दिगंबर हांडे. नमस्कार, मी भाग्यश्री दिगंबर हांडे. मला माझ्या प्रभागामध्ये जटपुरा गेट प्रभाग 7 या परिसरामध्ये जे पंचशील चौक आहे तिथे संत रविदास महाराजाचं जे भवन आहे ते बऱ्याच वर्षापासून त्याचं काम झालेलं नाही आहे. मला तिथे एक अभ्यासिका आणि मला तिथे एक माझं समाज भवन मला ते नवीन पद्धतीने तिथे करायचं आहे. आणि तसंच पंचशील व्यायामशाळा आहे तिथे बरेच वर्षापासून ते सुद्धा काही ठिकाणीचं जे समाज भवनाचे जे आहे ते भवन आमच्याकडे झालेलं नाही आहे. मला त्याच्यासाठी काहीतरी मी जेव्हा उमेदवार म्हणून निवडून येणार तेव्हा मला माझ्या प्रभागामध्ये काही समाज भवनमध्ये काम करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, आमच्या जलनगर वॉर्डमध्ये कधीही कुठं काही मीटिंग जरी घेतो म्हटलं तर 100 लोक जरी बसता येईल असा कुठलाच भवन आमच्या प्रभागात नाही आहे. तर ते आम्हाला एक मोठा समाज भवन किंवा प्रभागामध्ये आम्हाला ते हवं आहे आणि ते आम्ही निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या युतीमध्ये आम्ही ते निश्चितपणे करू. आणि दुसरी विशेष म्हटलं तर सांगायचं तर आरोग्यविषयी आमच्या प्रभागामध्ये काही महिला आरोग्यासंबंधीमध्ये काही ते लोक लक्ष देत नाही, ते फक्त कामाकडे लक्ष देत असतात. तर आम्ही महिन्यातून निश्चितपणे त्यांच्यासाठी प्रत्यक्षतः एक आरोग्य शिबिर आम्ही त्यांच्यासाठी घेऊ आणि त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या काही समस्यावर आम्ही निश्चितपणे त्यांच्या सोडवण्याचा प्रयत्न करू. आम्ही महायुतीच्या उमेदवाराकडून मी सगळ्यांची आपले धन्यवाद. 2017च्या मागील निवडणुकीत जटपुरा प्रभाग क्रमांक 7 या प्रभागाने भारतीय जनता पार्टीच्या 4ही उमेदवारांना भरघोस मताधिक्यांनी निवडून दिलेले होते. या प्रभागातील मतदारांचा भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई आठवले गटाच्या महायुतीला सुद्धा असाच आशीर्वाद असेल याची निश्चिती आम्हाला आमच्या या 4ही उमेदवारांच्या संवादातून समजून येते. आपले हे 4ही उमेदवार येणाऱ्या पुढच्या 15 जानेवारीच्या मतदानाला समोरे जात असताना रविभाऊ लोणकर यांच्याकडून आपण जाणून घेऊया की या मतदानावर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई आठवले गटाचेच का मताधिक्य यायला हवे. निश्चितच जो माझ्यासमोर प्रश्न आलेला आहे की भारतीय जनता पक्षाची केंद्र शासनामध्ये पण सत्ता आहे, महाराष्ट्र शासनामध्ये पण सत्ता आहे आणि भारतीय जनता पक्षाची
महानगरपालिकामध्ये सत्ता आली पाहिजे, जेणेकरून ज्या शासनाच्या योजना आहे आणि ज्या योजना तळागाळापर्यंत पोचल्या पाहिजे, जनतेपर्यंत पोचल्या पाहिजे, त्याच्यासाठी खालील जे उमेदवार आहे, जे आम्हाला नगरसेवक म्हणतो आहे, तो आपला उमेदवार पाहिजे, आपला माणूस पाहिजे, जो प्रत्येक व्यक्तीपर्यंत तो योजना पोचवू शकतो आणि या योजनेच्या माध्यमातून त्याला जो लाभ मिळते ते लाभ माननीय मोदी साहेब यांच्यापर्यंत तो लाभ गेला पाहिजे. त्याच्याने त्यांची जी सत्ता आहे केंद्रामध्ये ती सत्ता मजबूत झाली पाहिजे. निश्चितच या प्रभागामध्ये ज्या ज्या योजना होईल, ज्या ज्या विकास कामं होईल, त्या विकास कामामधून जे निधी येईल ते निधी निश्चितच चांगल्या याच्यासाठी उपलब्ध करून देऊ आम्ही. या प्रभागामध्ये इतके वार्ड आहे, त्या वार्डामध्ये कुठेतरी काहीतरी कमी आम्हाला दिसलेली आहे. आम्ही फिरताना आम्हाला निश्चितच जलनगर वार्ड असेल, पंचशील वार्ड असेल, जवई मोल्ला असेल, घोडी मोल्ला असेल, नगीनाबाग असेल, जटपुरा वार्ड असेल, मित्रनगर वार्ड असेल, रामनगर वार्ड असेल, हे पूर्ण वार्ड आम्ही फिरताना जे अनुसरण केलेलं आहे, सीमांकन केलेलं आहे, यामध्ये काही ना काही आम्हाला कमी दिसलं आहे. महिलांसाठी तर सर्वप्रथम जाता येताना मार्ग आहे, मुख्य मार्ग आहे हा, तिथे शौचालयाची उपलब्धता नाही. सर्वप्रथम तर शौचालयाची उपलब्धता करून देणं हे प्राथमिकता दिसून पडतो आहे. निश्चितच आज मी आता घोडी मोल्ल्यामध्ये जाऊन आलो, तिथे पाण्याची समस्या पुष्कळ मोठी आहे, तिथे टँक बसवण्याची आवश्यकता आहे. अमृत योजनेची अजूनपर्यंत पाईपलाईन गेलेली नाही, आता पाईपलाईन गेलेली आहे. अमृत योजनेला प्राधान्य द्यावं लागेल आणि ते प्राधान्य देऊन अमृत योजना हे निश्चितच लवकरात लवकर येत्या 6 महिन्यामध्ये चालू करावं लागेल. निश्चितच जलनगर असेल, जलनगर एक नालीची समस्या पुष्कळ आहे, तिथे घाणीचे साम्राज्य आहे. ते साम्राज्य आम्हाला कुठंतरी पूर्णपणे नाही का साफ करून व्यवस्था एक तयार करावं लागेल. इतकं मोठं सराई मार्केट आहे, कांजी आहे, तिथे एक पार्किंगची व्यवस्था होऊ शकते. एक छानपैकी एक नियोजन आमच्या दिमागामध्ये आलेलं आहे याच्या माध्यमातून, की रोज आम्ही प्रचार करून राहिलो, लोकांच्या ज्या समस्या ऐकून राहिलो, त्या समस्या ऐकून त्याचं अनुसरण करून निश्चितच जनतेला आणि या वार्डाचा विकासासाठी आम्ही फायदा करू शकतो आणि चांगल्यात चांगलं एक नियोजन करू शकतो, हीच अपेक्षा बाळगतो आणि आपले वाणीला संयम देतो. धन्यवाद. निश्चितच रवी भाऊंनी या प्रभागाच्या विकासासाठी जे अतिशय सूक्ष्म मुद्दे आपल्या मतदारांसमोर आणलेले आहेत आणि त्या सूक्ष्म मुद्द्यांवरती अतिशय भव्य नियोजन करण्याचा असा त्यांचा मानस आहे. आता आपण वळूया आपल्या लाडक्या उमेदवार छबुताई वैरागडे यांच्याकडे. नमस्कार, मी छबुताई मनोज वैरागडे. महाराष्ट्र शासनाने अतिशय लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रामध्ये भाजपा शिवसेना युतीने आणली. या लाडक्या योजनेमध्ये भरपूर महिलांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळाला. गरीब महिलांना 1500 रुपये म्हटलं तर खूप गरजेचे होते. एक एक बहीण तिला खायला रोटी मिळत नव्हती, अशी लाडक्या बहिणीमुळे तिला तो लाभ मिळून ती खूप आनंदात होती. त्या योजनेची अंमलबजावणी करून मी महिला जिल्हाध्यक्ष या नात्याने महिला जिल्हाध्यक्ष या पदावर असून मला महिलांसाठी मोठं पाठबळ देऊन महिलांना पूर्ण योजनाचा महिलांसाठी मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त कार्य करेल व सर्व महिलांना जशी लाडकी बहीण योजनामध्ये सर्व महाराष्ट्रातल्या सर्व लाडक्या बहिणा आपल्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमच्या युती आपली भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जे लाडकी बहिणी योजना आणली याचा भरपूर महिलांना लाभ मिळाला. अशा योजना अजून आम्ही अंमलात आणू. नक्कीच छबुताईंनी आपल्याला जो महिला सक्षमीकरणाचा विषय सांगितला तो विषय सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. यानंतर आपण वळणार आहोत आपले पुढचे उमेदवार प्रमोद भाऊ क्षीरसागर यांच्याकडे. नमस्कार. संपूर्ण देशामध्ये दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत भाजपाची सरकार आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपाची सरकार आहे. येणाऱ्या 15 तारखेला निवडणुका आहे, तर महानगरपालिकामध्ये आमची सरकार बसणार आणि विकासाचे संपूर्ण कामं जे आत्तापर्यंत जे थकबाकी आहे ते होणार आणि विकास संपूर्ण आम्ही करणार आणि आमचे 4ही पॅनलला आपण निवडून द्या.
हीच विनंती. यापुढे आपल्या अनुसूचित जाती महिला प्रवर्गातील उमेदवार आहेत भाग्यश्रीताई हांडे. शिंदे गटातर्फे उभी आहे धनुष्यबाण. तर त्यामध्ये आज आमच्या शिंदे साहेबांनी जेव्हा ते CM होतात, जेव्हा ते मुख्यमंत्री होतात, तेव्हा त्यांनी घोषणा केली होती की मी लाडक्या बहिणींना मी पैसे देणार. आणि त्यावेळेस त्यांनी ते शब्द दिलेला त्यांनी पूर्ण केलेला. आणि तसेच त्यावेळेस जेव्हा तेव्हा ते मुख्यमंत्री होतात तेव्हा त्यांनी ST महामंडळचे महिलांसाठी अर्धी तिकीट करून देणार तेही ते बोलले होते. त्यांनी तेही शब्द पूर्ण केला. आणि असे शिंदे साहेबांनी जे बरेच काही प्रश्न, जे लोकांच्या समस्या जे होत्या महिलांसाठी आणि रोजगारांसंबंधित सुद्धा ते साहेब पुढे करतील आणि त्यांचा तो प्रयत्न सुरू आहे. पण आता जसं रवी भाऊंनी सांगितलं आमच्या की बरेचदा सरकार हे युवतीमध्ये असताना, भाजप आणि सेना हे दोन्हीचं युती असताना की खूप वेगाने आमच्या पार्टीने काम केलेलं आहे. आणि तसंच महिलांचा रोजगार असो किंवा पुरुषांसाठी सक्षमीकरण असो, तर ते प्रत्यक्षदा आमच्या युतीने मिळून जे शब्द दिले ते शब्द त्यांनी नेहमीच पूर्ण करून दाखवले आहेत. आणि आज जे पट्ट्यांचा विषय होता तो पट्ट्यांचाही विषय आमच्या पार्टीतर्फे इथे पूर्ण करण्यात आलेला आहे. असे बरेच काही मुद्दे आहेत जे पार्टीनी बोलले होते लोकांमध्ये, तर ते आश्वासन म्हणून नाही तर ते त्यांनी शब्द पद्धतीने त्यांनी ते पूर्ण करून दाखवले. धन्यवाद. नमस्कार. मी सर्व प्रभागमधील असलेल्या मतदारांना, मतदेवतांना मी आव्हान करतो, मी विनंती करतो की निश्चितच भारतीय जनता पक्ष अधिकृत सर्व चारही उमेदवार जे युतीतील आहे त्यांना भरभरून मतं द्या. आणि निश्चितच जे मागील 5 वर्षात विकास झालेला आहे, जे मागे 17मध्ये निवडणूक झाली होती त्यामध्ये जो विकास करण्यात आला आहे, कुठे काही कमी पडलो असेल तर निश्चितच आम्ही चांगला आणखी विकास करूया. आणि या विकासाची गाथा आपल्याला चंद्रपूरपासून तर महानगरपासून तर महाराष्ट्रापासून तर दिल्लीपर्यंत गेली पाहिजे. निश्चितच मी सर्वांना एक आव्हान आणि विनंती करतो आहे की आमचे चारही जे उमेदवार आहे त्याच्यात त्यांना भरभरून मतदान करा आणि निवडून द्या. सर्वांना मी अपेक्षित करतो जे काही आम्ही बोललो आहे ते निश्चितच पूर्ण करण्याचा आमच्यामध्ये मानस आहे. धन्यवाद. आपल्या या चारही उमेदवारांच्या वतीने भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आठवले, रिपाई या महायुतीतर्फे चंद्रपूर महानगरपालिकेच्या होणाऱ्या 15 जानेवारीच्या मतदानाला आपल्या या चारही उमेदवारांना जटपुरा प्रभाग क्रमांक 7 मधून भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन आम्ही करतोय. तर मतदारांनो, येत्या 15 जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीत मतदानाचे बटन कुणाचे? धनुष्यबाण, धनुष्यबाण, धनुष्यबाण. कमळ, कमळ, कमळ.